महत्त्वाची बातमी समोर येते संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा निघणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधात आज बारामतीमध्ये हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। बारामतीतील कसबा चौक ते भिगवण चौकापर्यंत निषेध मोर्चा निघणार आहे। सर्व धर्मीयांच्या वतीने हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलंय। या मोर्चामध्ये योगेंद्र पवार सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय सध्या बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा निघणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण पाहिलं खरं तर आज बारामतीमध्ये जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय या मोर्चाला जे आहे ती बारामतीतून सुरुवात झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाजातील त्याचबरोबर सर्वधर्मीय समाजातील कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला आहेत आणि या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी बारामतीमध्ये काढण्यात येतोय। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे मोर्चाला झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय यामध्ये त्यांचा भाऊ धनंजय देशमुख त्याचबरोबरीनं कन्या वैभवी देशमुख देखील सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सर्वधर्मीय समाजाच्या वतीने हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण पाहतो की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास 3 महिने लोटले आहेत। चार्जशीट देखील कोर्टात गेलेला आहे, मात्र एक आरोपी अद्याप फरार आहे। त्याचबरोबरीनं आपण पाहिलं की हत्या ज्या क्रूर पद्धतीने करण्यात आली त्याच्या निषेधार्थच या ठिकाणी हा मोर्चाचं आयोजन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि देशमुख कुटुंबीय पूर्णतः या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर या मोर्चामध्ये योगेंद्र पवार असतील, श्रीनिवास पवार झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी बाचाबाची होत असल्याचं सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। त्या संदर्भातली काय माहिती मिळू शकते? आपण पाहतो की खरं तर हा कसबा चौकामधून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी इथे जमलेली आहे। त्यामुळे कुठेतरी थोडासा गोंधळ काही क्षणासाठी उडाले आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र एकंदरीतच या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून रस्ता व्यवस्थित करण्यात येतोय आणि जे मध्ये आलेले कार्यकर्ते त्यांना देखील बाजूला सरकवण्यात येतोय आणि या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बारामतीकर सर्वधर्मीय बारामतीकर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाला धनंजय देशमुख तसेच वैभवी देशमुख यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे त्या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला आपण पाहतोय। मराठा क्रांती मोर्चाने ह्या संपूर्ण निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला अगदी सागर, मात्र या मोर्चामध्ये योगेंद्र पवार सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळत आहे। त्या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स? या संपूर्ण घटनेचा एकूणच मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक सहभागी झालेले आहेत। सागर, तुमच्याकडून या मोर्चा संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी या सगळ्या नागरिकांचा, आंदोलकांचा आणि एकूणच सगळ्यांचा समावेश आहे। तिथे त्या मोर्चाची सांगता होईल। कॅमेरा पर्सन मराठी बारामती।